अध्यक्ष महोदय, प्राप्त झालेला उत्तर असमाधानकारक आहे आणि मंत्री महोदयाची अधिकाऱ्याने दिशाभूल केली आहे असं मला म्हणायचं आहे। शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार किंवा नागपूरपेक्षाही जास्त मोठा भ्रष्टाचार या संबंधाची माहिती मला द्यायची आहे। अध्यक्ष महोदय, एक महाभ्रष्ट आणि पॉवरफुल अधिकारी विभागीय उपसंचालक आणि आता वर्तमानमध्ये महानगरपालिकामध्ये शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्याबद्दल मला माहिती द्यायची। अध्यक्ष महोदय, एवढी मुजोरी येते कशी याचं एक उदाहरण देईन। या अधिकाऱ्याने चॅलेंज केलंय की मी संजय उपाध्यायचा प्रश्नच येऊ देणार नाही आणि मागील 9 दिवसापासून जे मी संघर्ष करतोय। सस्पेंड करा या सांगवेला। प्रश्न मांडा साहेब। आज गुरुपौर्णिमा आहे। माझं भाग्य आहे की आजच्या दिवशी ही लक्षवेधी लागत आहे। मला महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाचा आशीर्वाद भेटेल असा मला विश्वास आहे। पॉइंटेड प्रश्न घ्या उपाध्याय सर। अध्यक्ष महोदय, थांबा। अध्यक्ष महोदय, मामला गंभीर आहे महोदय। हाँ बोलते अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनात जेव्हा मी मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, माझी चौकशी करण्यासाठी 2 अधिकारी माझ्या विधानसभेत फिरत होते की मी कुठे जातो, काय करतो। त्यांचं दुर्दैव आणि माझं भाग्य की ते अधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना सापडले। आम्ही त्यांना ऑफिसमध्ये बसवलं। त्या लोकांनी माझी माफी मागितली, बोले आजच्या पुढे तुमच्या विरोधात असं करणार नाही। अध्यक्ष महोदय, या अधिकाऱ्याने मेसेज दिलाय की माझे संबंध वरपर्यंत आहे, एक आमदार माझा काही करू शकत नाही। पण या लोकशाहीमध्ये माझा विश्वास आहे आणि म्हणून आज मला वाटतं बोलू दे ना, येतो सगळं येतो। उपाध्यायजी, आपण सर्व विषयावरती या ना, विषयावरती चर्चा करा। हो, विषय एवढा गंभीर आहे म्हणून तर तुम्हाला बसून बोलू नका। वरुणजी, बसून बोलू नका। कैलासजी, त्याची नियुक्ती कधी झाली होती हे बघितलं तर तुम्हाला समजेल की एवढी मुजोरी का आहे। अध्यक्ष महोदय, ठाणे जिल्ह्यातील 18 शिक्षक शालार्थ आयडी साठी आवेदन करतात। 1 वर्ष त्यांना मान्यता भेटत नाही। ते हायकोर्टात अपील करतात। हायकोर्ट त्यांना सांगतं यांना शालार्थ आयडी द्या। हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय 8 महिने हा अधिकारी त्यांना आदेश देत नाही। त्यापैकी 11 लोक कंटेम्प्ट फाईल करतात। कंटेम्प्टवर कोर्ट आदेश देतो, 3,30,000 रुपयाचा दंड दिला जातो आणि त्याच्यानंतर शिक्षकांना जर शालार्थ आयडी भेटत असेल तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, मुद्दा क्रमांक 2, 2000 पेक्षा अधिक मान्यता व शालार्थ आयडी सांगवे यांनी दिली आहे। कुणाला 1 वर्ष तर कुणाला 2 ते 3 वर्ष फाईल थांबवली जाते, पैसे उचलले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना शालार्थ आयडी दिली जाते। महोदय, हे कसं चेक करायचं असेल तर शाळेकडे गेलेला शालार्थ आयडीचा मेल पहा। शिक्षकाला प्रत्यक्ष वेतन कधीपासून सुरू झाले याचा तपास करा। संपूर्ण घोटाळा बाहेर येईल। अध्यक्ष महोदय, आयडी देताना मागची तारीख का टाकली जाते अध्यक्ष महोदय याची चौकशी केली पाहिजे। उच्च माध्यमिक शाळेत म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये वाढीव 250 पदांना तो मान्यता देतो, स्वतःच्या ताकदीवर देतो। शैक्षणिक पात्रता नसताना मान्यता दिल्या जातात। पुण्यावरून शिक्षक संस्थांकडून वाढीव पदाचा आलेल्या यादीत मंत्रालयातून तसे शिक्षण उपलब्ध सांगवे जास्तीची नावं ऍड करतो अध्यक्ष महोदय आणि प्रत्येकाकडून 7 ते 10 लाख रुपये घेतले जाते। महोदय, ऑनलाईन ऍडमिशन मध्ये जो घोटाळा झाला होता सोमय्या कॉलेजमध्ये 51 बोगस विद्यार्थी सापडले होते।
त्याच्यामध्ये FIR झाला, पण सांगवीवर FIR झाला नाही. अध्यक्ष महोदय, जेव्हा मी ही लक्षवेधी घातली, या मुंबईत अनेक दलाल आहेत जे ॲडमिशन माफिया म्हणू शकतो आपण, ते वेगवेगळ्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मला संपर्क करत होते की सांगवे चांगला माणूस आहे, चांगलं यासाठी आहे की सामान्य विद्यार्थी ॲडमिशनसाठी रखडतो, पण या दलालांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन या अधिकाऱ्यांमुळे देता येतो. अध्यक्ष महोदय, बॅकडेटेड नियुक्त्या महोदय, अगोदर शालार कोणाचं संदीप संघवे लक्षवेधीमध्ये नाव आहे, चला बोला. बॅकडेटेड नियुक्त्या महोदय, अगोदर शालार थायडी अडवायचं, मग कुणी जास्त तगादा लावला, फायली मंजुरीसाठी ओळख केली, पत्रव्यवहार केला, कोणाचा फोन आला तर मोठ्या त्रुटी लावायच्या, मग तडजोड झाली की 30 फाईल मंजूर करायची. विना अनुदानित शाळेमधून अनुदानित शाळेमध्ये शिक्षक बदली करताना मागच्या तारखेच्या नियुक्त्या बॅकडेटेड दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, यात शासनाच्या तिजोरीचा फार मोठं नुकसान झालेलं आहे. महोदय, एक शिक्षण संस्था आहे वज्रेश्वरी शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेचं एक ऑर्डर मी दाखवतो. अध्यक्ष महोदय, ही ऑर्डर 2022 मध्ये दिली गेली आहे, पण त्याला अप्रुव्हल 2012 पासून दिलं आहे. 2012 का तर 13 पासून TETची अर्हता आहे, म्हणून कुठलंही क्वालिफिकेशन नसताना 2012 पर्यंतची मान्यता दिली गेली आणि करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून दिले गेले, ज्यामुळे मोठा व्यवहार होता. असं 2000 पेक्षा जास्त दिली आहे. किती मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय, याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, नाईट शिक्षक, रात्रशाळा, आपल्याकडे नियम आहे एक व्यक्ती एक पगार घेऊ शकतो, पण एक शिक्षक 2 पगार घेत आहे. सकाळी तो शाळेत जातो, रात्री तो रात्रशाळेत जातो. आपण जे उत्तर दिलंय अध्यक्ष महोदय, ते उत्तर वाचून दाखवतो. रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा विषयक बाबी, संच मान्यता इत्यादी परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक दिनांक 17/1/2022 अन्वये उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य सचिव विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई हे होते. समितीने त्या संदर्भात अहवाल सादर केले असून रात्र शाळांबाबत राज्याचे सर्वकष धोरण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. जर तुम्ही उत्तर देता अध्यक्ष महोदय की कारवाई सुरू आहे, तर किती वर्षापूर्वी 150 टीचर्सना तुम्ही नियुक्ती देता आणि त्यांचे 2 पगार चालू ठेवता, एवढी मुजोरी कशी काय? हा भ्रष्टाचार नाही का? प्रश्न विचारा. प्रश्न. एक मुख्याध्यापिका, अध्यक्ष महोदय, मी 5 मिनिटापेक्षा जास्त बोलत नाही, विषय संपत आलाय. एक मुख्याध्यापिका 6 महिने रोज जात होती, CCTV फुटेज तुम्ही बघू शकता, पण तिला मान्यता दिली नाही. एवढी शिक्षकांची रखडपट्टी केली जाते, पैसा दिला नाही तर काम होत नाही. मागील आठवड्यात आणि आत्ता पण हे अधिकारी पूर्ण वेळ इथे उपस्थित आहेत. कोविडमध्ये भरती बंद होती, शासनाचा ऑफिशियल आदेश होता, पण जेव्हा भरती सुरू झाली 2019 पासून. उपाध्यायजी, आता आपण प्रश्न विचारायच्यावरती आपण जे सांगितलंय सर्व माहिती रेकॉर्डवर आलेली आहे. आपण या संबंधाने आता पॉइंटेड प्रश्न विचारा. महोदय, भरती बंदीच्या काळात ही शिक्षक मान्यता कशी दिली गेली? नंबर 1, बाल हक्क आयोगाकडून सांगवे यांची चौकशी चालू आहे, कारण धारावीमध्ये एका शाळेवरती फौजदारीचा गुन्हा चालू असताना त्याची मान्यता रद्द झाल्यानंतर सुद्धा याने त्या शाळेला मान्यता देण्याचं पाप केलं. अध्यक्ष महोदय, शासन निर्णय 10/6/2000 नुसार वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ मान्यता प्रणालीमध्ये नावं समाविष्ट करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे. तिचे उल्लंघन करून पद भरती केली जाते. 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत म्हणजे 3 महिन्याच्या मान्यता द्यायच्या होत्या, पण शासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर सुद्धा संघवे सतत प्रस्ताव घेत राहिले आणि 2024 मध्ये ही मान्यता देत राहिले. हा एक घोटाळा संघवे यांनी केला आहे. अध्यक्ष महोदय, 2000 पेक्षा अधिक. महोदय, हे बघा, हे लिस्ट आहे. आता प्रश्नाचं उत्तर घ्या
आणि नंतर मग काही राहिले असेल तर आपण नंतर विचारा, पुन्हा संधी देतो. मंत्री महोदय आता आपण नंतर या. हा आता बसा, बसा बसा. हो अरे बाबा किती 10 मिनिटापर्यंत ऐका. अहो त्याचे उत्तर घ्या ना. उत्तर घ्यायची नाही का? नाही आपण नुसतं आपण या ठिकाणी भूमिका मांडली. ऐका आपण भूमिका मांडल्याच्या नंतर आपण प्रश्न विचारले, त्या प्रश्नाची उत्तरं पहिले मंत्र्याकडून घ्या. राहिले असेल तर तुम्हाला पुन्हा संधी देतो. नाही मंत्री महोदय चला. मंत्री महोदय अरे पण जेवढे नाही जेवढे प्रश्न विचारले त्याचे उत्तर घेऊ ना. एक साथ तुम्ही किती प्रश्न विचारले, उत्तर आले पाहिजे ना, उत्तर यायला पाहिजे ना. प्रश्न विचारतो महोदय 13 वर्ष हा अधिकारी एकाच विभागात आहे आणि आता सुद्धा त्यांनी जी बदली केली आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी प्लेसमेंट केली आहे आणि तो आता असा निरोप देतोय की तुमचे सगळे काम मी करू शकतो, करून देतो, तुम्ही प्रश्न विचारू नका. अध्यक्ष महोदय मला विचारायचं आहे, आता तो जर महापालिकेत आहे, महानगरपालिकेत आहे, तर तो इथले काम कसे करू शकतो, एवढी ताकद कशी? माझा प्रश्न आहे, एवढ्या प्रभावशाली महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तुम्ही त्वरित निलंबन करणार का? त्याच्यावरती SIT कारवाई करणार का? कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ शिक्षण घोटाळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक SIT इन्क्वायरी केली आहे, त्याच्यामध्ये याचा समावेश केला गेला पाहिजे.